ओम नमः शिवाय. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. आज आपण बनवणार आहोत वेगळी रेसिपी, एकदम पारंपरिक रेसिपी, दुधीचे थालीपीठ. तर चला तर सुरुवात करूया आपण दुधीचे थालीपीठ बनवण्यासाठी. सगळ्यात प्रथम आपण हा भोपळा धुवून घेतला आहे स्वच्छ. हा कोवळा असल्यामुळे डायरेक्ट ग्रेट केला आहे, त्याला बाहेरून सोलून नाही घेतलंय. जर भोपळा कोवळा नसेल तर बाहेरून ग्रेट करून घ्या, त्याच्यातलं आतलं बीही काढा, त्याच्यानंतरच ग्रेट करा. छान असा आपला हा भोपळा किसून झाला आहे. त्याला आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं भोपळ्याला मीठ टाकून थोडंसं परतून घेऊया, जेणेकरून त्याचं कच्चं पण राहणार नाही त्याच्यामध्ये. छान असं तेल गरम करूया आणि हा किसलेला भोपळा थोडा वेळ तेलामध्ये थोडासा परतून घेऊया. हा किसलेला भोपळा दुधीचा थोडासा परतून घ्यायचा, जेणेकरून त्याचं थोडंसं कच्चे पण जाईल. छान असं परतून घ्यायचं. दुधी भोपळ्याची भाजी मुलं खाण्यास थोडेसे टाळतात, म्हणून तुम्ही थालीपीठ किंवा वेगवेगळ्या रेसिपीमध्ये टाकून तुम्ही बनवू शकतात. दुधी भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहे, जसे की वजन कमी करण्यास मदत होते, पचन सुधारते, रक्तदाब नियंत्रित ठेवते, कोलेस्ट्रॉल कमी करणे, शरीराला थंडावा देणे. दुधी तिकडे तोपर्यंत शिजतोय थोडा, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. सर्वात प्रथम आपण मिरच्या घेऊया आणि लसूण. हा दुधी भोपळ्याचे मेन मसाल्याचे इन्ग्रेडियंट्स आहे. छान असं क्रश करून घ्यायचं आलं टाकून. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही असं. हा भोपळा आपला थोडासा प्रमाणात शिजला आहे, जेणेकरून आपले थालीपीठमध्ये त्याचं कच्चे पण राहणार नाही, म्हणून थोडासा परतून घ्यायचा, जास्त नाही. यासाठी लागणारे तुमच्या घरात अवेलेबल असेल ते पीठ घ्या. मी गव्हाचं घेतलं आहे, डाळीचं घेतलं आहे, ज्वारीचं, नाचणीचं आणि मिक्स पीठ आणि बाजरीचं पीठ घेतलं आहे. मसाला, कांदा चिरलेला, कोथिंबीर खूप सारी आणि कांद्याची पात, कस्तुरी मेथी, अजवाईन आणि जिरे. पिठे तुम्ही जे अवेलेबल असेल ते घेऊ शकतात, नॉट नेसेसरी की मी जे सांगितलं तेवढे घ्या. माझ्याकडे जी अवेलेबल होती मी ती घेतली. सगळ्यात जास्त घेतलं आपण बाजरीचं पीठ आणि बाकीचे थोडे थोडे पीठ आपण ॲड करणार आहे. हे सगळं एकत्र करून छान चवीला लागते. नाचणीचं पीठ पण टाकलं आहे मी, ज्वारीचं, चण्याचं बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ. हा परतवलेला दुधी, ग्रीन मसाला, मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि ते दळून घेतलेलं होतं, अद्रक, कांदा चिरलेला, कांद्याची पात, कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी, अजवाईन क्रश करून टाकणार आहे मी, त्याने छान असा फ्लेवर येतो, आणि जिरे आणि व्हाईट तीळ खूप सारे. छान असं मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकूया चवीप्रमाणे आणि छान असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा, छान असं मिक्स करून. आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून एक पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा. थोडं थोडं पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. आणि एका साईडला तवा आपला हा असा मऊ गोळा तयार झाला आहे. छान असा बाजूला घ्यायचा आणि एकीकडे तवा गरम व्हायला ठेवायचा. कपडा घ्यायचा कॉटनचा, व्हाईटच असू शक्यतो, आणि असं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा छान असा, जेणेकरून थालीपीठ थापल्यावर चिकटत नाही. त्याला छोटासा गोळा करून घ्यायचा आणि थापून घ्यायचा एका साईडने छान असं. छान असं थापून घ्यायचं कपड्यावर पातळ असं, आणि त्याला होल पाडून घ्यायची बोटाने असे, जेणेकरून ते दोन्ही साईडला शेकण्यास मदत होते. थोडंसं तवा गरम झाला आहे, त्याच्यात तेल टाकून हा आपला थालीपीठ त्याच्यावरती टाकायचं आणि दोन्ही बाजूने छान असं शेकून घ्यायचं. हे थालीपीठ खूप छान लागतात चहाबरोबर, दह्यासोबत, लोणच्यासोबत. नक्की ट्राय करून बघा. असे सगळे थालीपीठाचे छोटे छोटे गोळे होऊन थापून आपण थालीपीठ बनवूया.
आणि ज्यांना लौकी आवडत नाही, म्हणजे दुधी भोपळा आवडत नाही, भाजी खात नाही, त्यांना तुम्ही असं थालीपीठ वगैरे बनवून त्याच्यामध्ये टाकून देऊ शकतात. कळतही नाही कसले ते आणि चवीला अगदी छान लागते आणि आपल्या आहारात पण जातात. हेल्दी भाजी आहे, तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छान असं एका बाजूने शेकून झालं, दुसऱ्या बाजूलाही शेकून घ्यावं. दुधी भोपळा घेताना नीट दाबून बघायचा. किसलेला दुधी भोपळा पाणी सोडतो, त्यामुळे अतिरिक्त पाणी काढून टाका, नाहीतर पीठ चिकट होत असतं. त्याच्यामुळे मी परतून घेतला होता. छान असं आपला हे थालीपीठ दोन्ही बाजूने शेकून घेतलं आहे. पाणी कमीत कमी वापरा. हे असं आपलं छान असं खुसखुशीत थालीपीठ तयार आहे. तवा मध्यम आचेवरच ठेवायचा थालीपीठ भाजताना, जेणेकरून थालीपीठ जळत नाही आणि आतून कच्चं राहतं ते राहत नाही. छान असं शिकतं दोन्ही साईडनी. तेल कडेलाच सोडा. थालीपीठाच्या कडांना थोडं तेल सोडलं की ते छान कुरकुरीत होतं. चव वाढवण्यासाठी थोडं तीळ किंवा जिऱ्याची पूड घातली तरी चव अजून खूप छान लागते. नरम थालीपीठासाठी 1 चमचा दही घातलं तर थालीपीठ जास्त मऊ लागतं. हे थालीपीठ दही, लोणचं किंवा तुपासोबत अप्रतिम लागतं. चहाबरोबर तर खूपच छान लागतो. गरमागरम दुधी भोपळ्याचे थालीपीठ आपले तयार आहे. आणि हो, जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून तुमच्यासाठी मी अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी घेऊन येते. तर नक्की रेसिपी ट्राय करा, स्टेप फॉलो करा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल अन्नपूर्णा बाय कविता नेहरेला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आणखीन एक सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.